वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान! 10 ते 20 जुलै 2026 दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा हादरवून टाकणारा चमत्कार घडणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुमच्या कुंडलीतील सर्वात शक्तिशाली स्थान म्हणजेच भाग्यस्थानात गुरु थेट उच्च राशीत प्रवेश करत असल्याने तुमच्या नशिबाचे कुलूप आता कायमचे उघडणार आहे. गेल्या 5 वर्षांपासून तुम्ही ज्या भयंकर आर्थिक मंदीचा, मानसिक त्रासाचा आणि अपयशाचा सामना करत होता तो काळ आता समूळ नष्ट होणार असून तुमच्या दारात पैशांचा पाऊस पडणार आहे. हे 10 दिवस तुमची गरिबी आणि चिंता दोन्ही एका रात्रीत संपवण्यासाठी येत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जितका हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी करोडपती बनण्याचा योग घेऊन आला आहे तितकाच या 10 दिवसांच्या मागे एक भयंकर आणि तितकाच रहस्यमय धोक्याचा इशाराही दडला आहे. या काळात तुमची गगनभरारी आणि अफाट पैसा पाहून तुमचेच काही अत्यंत जवळचे लोक आणि गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे एक मोठे राजकारण रचण्याची दाट शक्यता आहे. एका छोट्याशा चुकीमुळे किंवा तुमच्या तोंडातून निघालेल्या एका चुकीच्या शब्दामुळे हातात आलेली कोट्यवधींची लक्ष्मी क्षणात परत फिरू शकते. तर मग कोणत्या एका महाउपायाने हा धोका टाळायचा आणि या 10 दिवसांत नशिबाचा पूर्ण फायदा कसा उठवायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अत्यंत काळजीपूर्वक नक्की पहा. मित्रांनो, भाग्यस्थानातील उच्च गुरूचा प्रभाव या 10 दिवसात तुमच्यावर सर्वात आधी मानसिक व आध्यात्मिक पातळीवर सुरू होईल. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात जी अनामिक भीती किंवा अस्वस्थता होती ती पूर्णपणे नष्ट होऊन एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जाणवू लागेल. तुमचे नशीब इतके प्रबळ असेल की तुम्ही सहज म्हणून हातात घेतलेले कोणतेही काम अडथळ्याविना यशस्वी होईल. आजही नशिबाने दिलेल्या हुलकावणीमुळे ते तुमचे जे खच्चीकरण झालं होतं ती कसर आता या 10 दिवसात भरून निघेल. त्यामुळेच या 10 दिवसाच्या कालावधीत तुमचं मन धार्मिक व आध्यात्मिक गोष्टीकडे तीव्रतेने आकर्षित होईल. एकदा अचानक अनपेक्षित असा तीर्थयात्रेचा योग जुळून आला की मग वैष्णोदेवी, तिरुपती, बालाजी असो या 4 धाम या प्रवासादरम्यान तुम्हाला आत्मिक शांतता तर मिळेलच, पण या काळात तुमच्या आयुष्यात एका अशा रहस्यमय मार्गदर्शकाची, गुरुची किंवा ज्योतिषाची एंट्री होईल जी तुम्हाला आयुष्याची एक नवी योग्य दिशाही दाखवेल. या व्यक्तीने दिलेला सल्ला तुमच्यासाठी भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, आर्थिक आघाडीवर हे 10 दिवस तुमच्यासाठी एखाद्या गुप्त खजिनासारखे उघडणार आहेत. गुरु हा तुमचा धनस्थानाचा मालक असल्यामुळे या काळात तुमची आर्थिक कोंडी कायमची फुटेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, बऱ्याच काळापासून बाजारात अडकलेले तुमचे पेमेंट्स, कोर्ट कचेरीतील मालमत्तेचे वाद, जुनी देणी या 10 दिवसात अचानक तुमच्या बाजूने सुटेल. हा पैसा कोणत्याही जुगारातून किंवा लॉटरीतून येणार नाही, तर तुम्ही भूतकाळातील प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ व्याजासकट तुमच्या हातात परतणार आहे. व्यवसाय असो किंवा नोकरदार लोकांसाठी हा काळ प्रचंड अशी सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. व्यवसायामध्ये अशा काही गुप्त डील्स होतील, मोठे क्लायंट्स तुमच्याकडे स्वतःहून चालून येतील ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तुमच्या कामाची पद्धत पाहून लोक प्रभावित होतीलच आणि बाजारात तुमची एक वेगळी प्रतिष्ठाही निर्माण होईल. या काळात मिळणारा मित्रांनो मोठा आर्थिक नफा उडू न टाकता अत्यंत गुप्तपणे हुशारीने सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवावा, कारण ही गुंतवणूकच तुम्हाला भविष्यात प्रचंड मोठी व सुरक्षा देणारी आहे. पण लक्षात ठेवा, या आर्थिक प्रगतीच्या मागे एक चेतावणी देखील दडली आहे. जर या काळात तुम्ही पैशाचा जराही अहंकार केलात, तर व्यवसायात खोटे बोललात किंवा आपल्या आगामी योजना शत्रूसमोर उघड केल्यात तर आलेली लक्ष्मी क्षणार्धात मागे फिरू शकते. त्यामुळे तुमचे आर्थिक व्यवहार असो किंवा प्रगती पूर्णपणे गुप्त ठेवूनच कर्म करत राहा. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, 10 ते 20 जुलै दरम्यान केवळ पैसाच नाही तर तुमच्या कौटुंबिक जीवनात, आयुष्यात, घरामध्ये एक असा चमत्कार घडणार आहे जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा चेहरा बदलून टाकेल. जर गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या घरात विनाकारण वाद होत असतील, ताणतणाव असेल किंवा मानसिक शांतता हरवली असेल, तर या 10 दिवसामध्ये घरामध्ये अचानक एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. हा काळ तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी, परस्पर प्रेमाची नवी पहाट घेऊन येईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक पातळीवर प्रचंड सुखाचा, समाधानाचा अनुभव येईल. विशेषतः जे विवाहित जोडपे आहेत किंवा बऱ्याच काळापासून अपत्य प्राप्तीसाठी किंवा संतती सुखासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत भाग्यवान ठरेल. भाग्यस्थानातील उच्च गुरूचा आशीर्वाद या 10 दिवसाच्या कालावधीत तुमच्या घरात एक लहान पाहुण्याच्या आगमनाचे प्रबळ संकेत असे देत आहे किंवा त्यासंबंधी अत्यंत आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते. मित्रांनो, ज्या पालकाची मुले आधीच मोठी आहेत त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, नोकरी किंवा विवाहाच्या बाबतीत एखादी मोठी गुड न्यूजही समजेल, ज्याने समाजात तुमचा मान गर्वाने उंचवेल आणि जुन्या सर्व चिंता देखील मिटतील. पण यशाच्या व आनंदाच्या मागे एक गुप्त इशारा सुद्धा दडलाय जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, या 10 दिवसांमध्ये तुमच्या करिअरमध्ये सोशल मीडियावरती तुम्हाला खूप मोठी लोकप्रियता मिळेल, पण तुम्ही
लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील, तुमच्याकडे आकर्षित होतील. पण अशी तुमची प्रगती होईल तसे तुमचे शत्रू, पाठीमागे जळणारे लोक, नातेवाईक, भावकीतले लोक, हेवा करणारे लोक नकळत सक्रिय होतील. ऑफिसमध्ये, व्यवसायातील ठिकाणी काही लोक तुमच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा किंवा तुमच्या पाठीमागे राजकारण करण्याचा प्रयत्नही करतील. त्यामुळे तुमच्या आगामी योजना असो किंवा घरातील ज्या काही गुप्त गोष्टी आहेत, कोणासोबतही शेअर करू नका. या काळात तुमच्या वर्क प्लेसवर किंवा नोकरी किंवा बिझनेसमध्ये एक अत्यंत प्रभावशाली वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीची एंट्री होईल. ती व्यक्ती तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन तुम्हाला यशाचा असा काही कानमंत्र देईल, त्यामुळे तुमचे करिअर एका रात्रीत गती घेईल. हा मार्गदर्शक जो हा मेंटॉर आहे मित्रांनो, तुम्हाला व्यावसायिक जगातील अशा काही बारकाईची जाणीव करून देईल, ज्याचा फायदा तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी होईल. या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी लाख मोलाचा आहे मित्रांनो, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आदर करावा. अहंकार बाजूला ठेवून त्यांनी दाखवलेल्या वाटेवर चालायला सुरुवात करा. तुमच्या प्रगतीचा, यशाचा हा आलेख आता इथून पुढे वर चढतच राहील, कारण ग्रहाची स्थिती पूर्णपणे अनुकूल झाली आहे मित्रांनो. फक्त या 10 दिवसाच्या सुवर्णकाळात मिळालेल्या लोकप्रियतेमुळे हवेत न उडता जमिनीवर पाय ठेवा. संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. कौटुंबिक आनंद टिकून ठेवण्यासाठी, करिअरमध्ये मोठ्या संधीचे सोन्याचे रूपांतर करण्यासाठी तुमचे नियोजन अचूक ठेवा, कारण हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवी व अत्यंत प्रतिष्ठित अशी दिशा देणारा ठरेल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, 10 ते 20 जुलै दरम्यान या कालावधीत वृश्चिक राशीच्या आरोग्याबाबत सुद्धा निसर्गाकडून, या ग्रहाकडून अत्यंत स्पष्ट संकेत मिळतील. गुरु भाग्यस्थानात उच्च राशीत जात असताना तुमच्या आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल दिसून येईल. जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त असाल, तर या 10 दिवसात तुम्हाला त्यातून अचानक आराम मिळण्याचे प्रबळ संकेत मिळत आहेत. मात्र या काळात घशाचे इन्फेक्शन होऊ शकतं, सर्दी, खोकला किंवा थ्रोट इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. त्यामुळे थंड पदार्थाचे सेवन टाळावे. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हाच शरीराकडून मिळणारा पहिला संकेत असेल. त्यासोबतच मानसिक शांतता, टेन्शन, ताणतणाव याबाबत तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा संकेत अनुभवायला मिळेल. गेल्या काही काळापासून तुमच्या डोक्यावर जे मानसिक ओझे होते, नोकरी, व्यवसायातील अस्थिरतेमुळे जे प्रचंड टेन्शन आले होते, ते या 10 दिवसात अचानक हलके होईल, कारण ग्रहाची अनुकूलता तुमच्या मनातील अनामिक भीती, चिंता दूर करत आहे, ज्यामुळे तुम्हाला रात्री आता शांत झोप लागण्यास सुरुवात होईल. हे टेन्शन कमी होणे हाच या गोष्टीचा एक संकेत आहे की तुमचे वाईट दिवस आता संपले असून तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचे एक नवीन पाठ उजळणार आहे. या संपूर्ण कालखंडात वृश्चिक राशीच्या महिलांसाठी सुद्धा अत्यंत शुभ, आल्हाददायक संकेत मिळत आहेत. घरातील महिला सदस्यांच्या भाग्यामुळेच कुटुंबाला मोठा आर्थिक आणि सामाजिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. ज्या महिला स्वतः नोकरी, व्यवसाय करतात त्यांच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. समाजात किंवा वर्कप्लेसवरती त्यांचा मान-सन्मान वाढेलच. कुटुंबातील महिलांना मिळणारा आदर, कौटुंबिक सौख्य हा या गोष्टीचा संकेत देत आहे की तुमच्या घरावर आता लक्ष्मी मातेची आणि गुरुची प्रचंड अशी कृपा बरसणार आहे. वृश्चिक लग्नाच्या लोकांसाठी हा सुवर्णकाळ जितका भाग्यवान आहे, तितकेच या काळात काही विशेष खबरदारी आणि ग्रहांचे नकारात्मक संकेत समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. 10 ते जुलै 20 दरम्यान तुमच्या पत्रिकेत 3ऱ्या पराक्रम स्थानावर मकर रास येत असल्याने तुमच्या लहान भावंडांच्या आरोग्यामध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये अचानक काही मोठे चढ-उतार येऊ शकतात. या काळात तुमच्या भावंडांना तुमच्या मानसिक किंवा आर्थिक सपोर्टची तीव्र गरज भासू शकते, त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तसेच या 10 दिवसांत वाहने चालवताना यांत्रिक बिघाड किंवा प्रवासातील अचानक येणारे अडथळे टाळण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवा आणि पूर्ण काळजी घ्या. या कालखंडात तुमच्या आरोग्याच्या आणि संवादाच्या दृष्टीने ग्रहांचा एक मोठा इशारा तुम्हाला समजून घ्यावा लागेल. या 10 दिवसांत तुमच्याकडून कम्युनिकेशन एरर म्हणजे चुकीचा संवाद होण्याची दाट शक्यता आहे. घाईघाईत चुकीचा मेसेज किंवा ईमेल भलत्याच व्यक्तीला जाणे किंवा बोलण्याच्या ओघात तुमच्या वक्तव्याचा समोरच्या व्यक्तीने चुकीचा अर्थ काढणे असे प्रकार घडू शकतात, ज्यामुळे जुने संबंध बिघडू शकतात. विशेषतः सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी किंवा व्यावसायिकांनी कोणत्याही वादात पडणे पूर्णपणे टाळावे, अन्यथा तुमची एक छोटीशी चूक मोठ्या वादाला किंवा प्रतिमेला धक्का लावू शकते. हा सुवर्णकाळ पूर्णपणे दोषमुक्त करण्यासाठी आणि गुरुचा जास्तीत जास्त शुभ आशीर्वाद मिळवून धोके टाळण्यासाठी काही सोपे पण अत्यंत प्रभावी महाउपाय करणे आवश्यक आहे. या 10 दिवसांत दररोज न चुकता हनुमान चालिसाचा पाठ करा, ज्यामुळे तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि गुप्त शत्रूंचा त्रास नष्ट होईल. यासोबतच आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी 5 मुखी रुद्राक्ष किंवा रेड जॅस्पर क्रिस्टल धारण करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल.
हे उपाय तुम्हाला संकटांपासून कवच पुरवतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक मोकळा करतील. वृश्चिक लग्नाच्या लोकांनो, ग्रहांचीही अद्भुत आणि शक्तिशाली स्थिती तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. तुम्हाला काय वाटते, तुमच्या आयुष्यात सध्या नोकरी, व्यवसाय की लग्न यापैकी कोणती गोष्ट बऱ्याच काळापासून रखडली आहे? तुमची समस्या मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यावर अचूक ज्योतिषीय उपाय सांगू शकेन. कमेंट्समध्ये जय हनुमान लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच अचूक, अंगावर काटा आणणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.